अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. स्वामी भक्तांनो, टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण जे तुमच्या गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. वेळ निघून गेल्यावरच कळतं, जपलं असतं तर आपलं असतं. समजूतदार व्यक्ती जेव्हा नाते निभावणे सोडते तेव्हा समजायचे त्याच्या सन्मानाला कुठेतरी ठेच लागली आहे. प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, मनी चांगले विचार वसू दे. थोडी देवावर श्रद्धा, थोडा कष्टावरही भर असू दे. स्वामी भक्तांनो, काय चुकले हे शोधणारे पुढे जातात, कोणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. माऊली सांगतात, आयुष्यात काही मिळवायचे असेल तर मेहनतीशी मैत्री करा. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये. एक दिवस असा येईल, तुम्ही हसत देवाकडे पाहाल आणि म्हणाल, देवा, मागितलं होतं त्यापेक्षा खूप जास्त दिलंस. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. कठीण प्रसंगात राखलेला संयम सुखाची खरी ओळख पटवून देते. अपेक्षांचे ओझे जितके कमी तितके सुख जास्त असते. खरा होई जगा श्रद्धेसहित, कसा होईल तो नीन तू स्वामी भक्त. कितीदा तुला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्यही शक्य करतील स्वामी. जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. देवाला केलेले नमस्कार, पण देव कधी उदार ठेवत नाही. एकट्यावर वेळ आल्यावर कळते, आपले आधारस्तंभ आपणच आहोत ते. सोड माणसा हा वागळी, भूत दया बागळ अंगी. माऊली म्हणतात, सर्व संभावते तत्वीय. म्हणजे शब्द हे एका चवीसारखे असतात. कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात. भक्तांनो, शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवे. माऊली म्हणतात, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मोहना इतका उत्तम मार्गच नाहीये. स्वामी भक्तांनो, मार्ग शोधण्याची गरजच नसते. प्रवास सुरू केला की मार्ग आपोआप निर्माण होत असतो. नेहमी तेच करा जे करू वाटते, याचा निष्कर्ष होईल तेच जे होईल पाहते. कधी विचार केलाय, जर घराघरात देव आहे तर झाडावरची फुलं ही प्रत्यक्षात कोणाजवळ असतात आणि अशा फुलांना आपण तोडतो म्हणजेच मृत करतो आणि आपण मानलेल्या म्हणजेच माणसाने त्यावर केलेला देवावर वाहतो. स्वामी सांगतात, तुम्ही प्रत्येक क्षणी सावरलेले आहात, त्यामुळे प्रसंगी कुठल्याही विचारांना काहीच अर्थ नसतो. आनंद शोधण्याचा कोणताही मार्ग नाही, कारण तो स्वतःच एक मार्ग आहे. प्रत्येक संकटातून आपणच स्वतःला बाहेर काढू शकतो. त्याकरता आपल्यातील इच्छाशक्ती आणि सामर्थ्य जाणून घेण्याची गरज असते. स्वामी भक्तांनो, सौंदर्य हे कुठल्याही व्यक्ती अथवा विषयात नसून ते पाहणाऱ्या दृष्टीत असतं. एकांता मनी कांचन योग्य आहे, जो स्वतःला जगण्याप्रती खर्च करा. कारण स्वामी सांगतात, प्रत्येकाचं पहिलं प्रेम त्याची आई आणि प्रत्येक आईचं शेवटचं प्रेम त्याचं मूल असतं. विशेष करून पहिलं. स्वतःचं नाव आणि वर्तन याचा बॅलन्स अजूनही ज्याला जमला नाही, अशा अनेकांना मी लाईफ बॅलन्स या विषयावर कन्फ्युजिंग करताना आणि शबीर घेताना पाहिले. स्वामी भक्तांनो, या जगात एकतरी व्यक्ती असतो जो आपल्याला नकळत फॉलो करत असतो. मग असं जर असेल तर आपण नेमकं कसं वागलं पाहिजे याचं आपल्याला उत्तर मिळेल. जेव्हा आपण दुसऱ्याला विश्वास देतो तेव्हा आपण अधिक विश्वासाने भरले जातो. मानसिकता बदलली की मग औषध घेण्याची वेळ येत नाही. सत्य जाणलेला प्रत्येक व्यक्ती हा सम्राट आहे. जीवनात प्रत्येक क्षणाला संकट उपस्थित आहे. माऊली म्हणतात, आपल्याला त्याची जाणीव असली किंवा नसली तरी ते आहे. आपण पण संकटाला भिडण्याची ताकद कोणीतरी आपल्याला पुरवत असतं. कोण असतं जे ही ताकद पुरवतं किंवा कोण असतं जे या संकटातून आपल्याला बाहेर काढतं
या प्रश्नांची उत्तर मिळाली की संकटरूपी प्रत्येक क्षण हा आनंदात परिवर्तन होतो. माणसाला अनेक विषयात बांधून ठेवतो. उदाहरण रूढी, परंपरा, चालरीती, अंधश्रद्धा, धर्म, जातपात, गरीब श्रीमंती इत्यादी. म्हणूनच बुद्धीचा विकास महत्त्वाचा असतो. एक विशिष्ट अवस्था प्राप्त करण्याकरिता आपली निवड होते. ही निवड करोडो अरबो लोकांमध्ये एकाची होते. ती झाली की हळूहळू सगळ्या गोष्टी सुटत जातात. आधी घर, संसार, आपली माणसं, विषयातला मोह, मग नोकरी, व्यसन, मांसाहार आणि बरंच काही. मग एखाद्या क्षणी तो मणिकांचन योग्य जुळून येतो आणि त्या सत्य, शुद्ध, विराट, चैतन्यरूपी आत्म्याची प्राप्ती होते. यालाच त्या परमात्म्यात विलीन होणं असं म्हणतात. स्वामी म्हणतात, ज्ञानाने माणूस जीवनाच्या क्षितिजावर आपोआप तरंगतो. कधीही आपण देवाला शोधत नाही, तर देव आपल्याला शोधत असतो. आपल्याला गरज आहे फक्त मार्ग मोकळा करण्याची. जेव्हा तुम्हाला कोणी आशीर्वाद देतं, तेव्हा ते आशीर्वाद देण्यावर ज्याचे आशीर्वाद असतात, ज्यामुळे तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकेल, त्यालाच परमात्मा म्हणतात. आपण ते कधीही आकर्षित करत नाही. जे आपल्याला हवंय आपण तेच आकर्षित करतो, जे आपण आहोत. स्वामी भक्तांनो, आयुष्यात निवांतपणा असल्याशिवाय काही साध्य होणं शक्य नाही. जगभरच्या शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्याला कारणीभूत निवांतपणाच होता. ज्याला मृत्यूचं भय वाटतं त्याने अद्याप जीवनाप्रती काहीच जाणलं नसतं. स्वामी भक्तांनो, आपल्याला नेहमी तेच समजतं जे आपण समजू शकतो. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही तणावात नसाल त्यावेळी जे जोश उरतं त्याचं नाव ध्यान आहे. आयुष्यात फार काही करता आलं नाही आणि फक्त आत्मपरीक्षण जरी केलं तरी हेही नसे थोडके असं सहज म्हणता येईल. ज्ञानी तोच आहे जो तुम्हाला तुमच्या अंतरंगात पोहोचण्याचा मार्ग सांगेल. निष्कामी असल्याशिवाय आयुष्याच्या तळापर्यंत उतरण्याचा कुठलाही मार्ग नाही. सत्य जाणलेला प्रत्येक व्यक्ती सम्राट आहे. माऊली म्हणतात, माणूस मुक्या जनावरांचे जीव घेतोय आणि ते चवीने खातोय. प्रकृती हे कसं बरं माफ करेल? माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही ईश्वराला शोधायला निघता तेव्हाच वाटते गुरु भेटतो. स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येक क्षणाला तिथेच असतो जिथे आपल्याला पोहोचायचं असतं. या जगात कुठल्याही व्यक्तीला, कुठलाही असो, जो सगळ्या ऋतूंमध्ये दुःखी असतो त्याचंच नाव हा माणूस असतो. कितीही धडपड केली, पैसा कमवला तरीही सगळी धावपळ व्यर्थ ठरते. कारण शेवटी प्रत्येकाचे हात रिकामेच राहतात. जसं सिकंदराचं झालं होतं. खरी आरती ज्याला एवढं समजलं त्याकरिता पुढे काहीही लिहिण्याची किंवा सांगण्याची गरज नसते. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाता पूर्ण ब्रह्मांड सामावले तरीही आपल्या मागण्या मात्र तळागाळांच्याच असतात. आपल्यातलं विराटपणा समजून घेऊयात, विचार करूयात. कारण माऊली म्हणतात, जेव्हा आपण एकांत असतो तेव्हा परमात्मा त्याचं पूर्ण लक्ष आपल्यावर केंद्रित करत असतो. ज्याच्या बुद्धीचा आणि हृदयाचा विस्तार झाला आहे तो माणुसकीशिवाय कुठलाही धर्म मानत नाही. माऊली सांगतात, हातून घडलेलं प्रत्येक कार्य ते देवाला समर्पित करा. ज्या क्षणी आपल्या मनापासून कायद्याचं दूर जाण्याची इच्छा होते त्या क्षणी आपला योग्य प्रवास सुरू झाला असे समजा. स्वामी भक्तांनो, जीवन सगळ्यांना मिळतं पण जगता फार कमी जणांना येतं. माऊली म्हणतात, आनंद शोधण्याचा किंवा आनंद हा जगण्याला समानार्थी शब्द आहे. जीवन हे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. आता आहे तर क्षणात नाही. जो रिक्त होण्यास तयार आहे तोच भरला जातो. आपल्या सर्वांमध्ये एक असा बिंदू आहे जो आपल्याला कधीही स्वस्थ बसू देत नाही. त्याचाच तर शोध घ्यायचा आहे. ज्याचं चित्त तरुण आहे आणि जो साहसाने भरला आहे अशा व्यक्तीचं त्याच शोधात निघतो, ज्याच्याविषयी जगातील असंख्य जण काहीही जाणण्यास सक्षम नाहीत. स्वामी भक्तांनो, समृद्धी व्यक्ती समृद्ध विचारांना आकर्षित करते. जीवनाच्या प्रत्येक घडीला आपण त्या प्रवासात असतो ज्या प्रवाहाच्या आपण कायम शोधात असतो. त्या प्रवाहालाच देव असे म्हणतात. ह्या जन्माविषयी कल्पना देखील नसणारी माणसं गेल्या
जन्मीचे पुण्याईविषयी चर्चा करताना मी अनेकदा पाहते. आपण जिथे कुठे असू त्या ठिकाणाचा माध्य आपण असतो. इतकेच नव्हे तर त्या माध्यमाचेही माध्य आपण स्वतःच असतो. म्हणजे नेमके आपण कोण असतो हे जेव्हा कळतं तेव्हा कळण्याकरिता आणखीन काही शिल्लक उरत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याला विश्वास देतो तेव्हा आपण अधिक विश्वासाने भरले जात असतो. स्वामी भक्तांनो, धार्मिक तो नसतो जो मंदिरात जातो, तो असतो जो जाईल तिथं मंदिर होतं. तुम्ही फक्त ऐकत राहा, ज्ञान आपोआप होईल. स्वामी भक्तांनो, जगभरात दर दिवशी लाखो जण ह्या जगाला निरोप देतात आणि लाखो मुलं जन्माला येतात. प्रजनन हा प्रकृतीचा नियम आहे. त्यात फारसे काही विशेष नाही. मात्र असंख्य लोक शेकडो जणांना कळवण्यात मग्न आहेत. कल्पना त्यालाच सुचतात जो शांत आणि निवांत आहे. माऊली म्हणतात, बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि तो आपल्याला न करणं हा आपला. शेवटी त्याचेच पाय धरावे लागतात ज्याचे पाय कधीही दिसत नाहीत. माऊली म्हणतात, मार्ग दिसत नसेल तर शब्दकोशातील अनेक शब्दांना काहीच अर्थ नसतो. त्यापैकी एक म्हणजे अनाथ. हा शब्द या जगात कुणीही अनाथ नसतो. दृश्य अदृश्यरित्या कोणीतरी सांभाळणार हे असतं, म्हणूनच तर आपण जिवंत असतो. माणूस फक्त अज्ञानामुळे दुःखी असतो. माऊली म्हणतात, मुळात एकटेपणा ही एक कल्पना आहे. कळत नकळत दृश्य अदृश्यरित्या कोणीतरी सदैव आपल्यासोबत हे असतंच. सत्य काही आपण जेव्हा काहीच करत नाही तेव्हाच आपल्याला निर्मिती जन्म घेते. या जगात कोणीही रिकामं नाही, पण माणसाचं आणि कधीच संपत नाही हे आणि म्हणजे जमिनीला स्पर्श करणारं क्षितिज. आपण जितके पुढे जाऊ हे क्षितिज तितकंच पुढे सरकतं. काहीतरी मिळवण्याचा करता सतत चढाओढ असते, परंतु इथे आजवर कोणालाही काही मिळू शकलेलं नाही. स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा. आयुष्यात नेमका आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. या जगात ब्रह्मा आणि मूर्खता या दोनच गोष्टी असीम वाटतात. जीवन आपल्याला काही देत नाही तर आपल्यातील क्षमता काढून घेतं, जेणेकरून आपण अधिक क्षमतेनं भरलेले जाऊ. माऊली म्हणतात, स्वामी भक्तांनो, इतरांकडून ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याकरता अफवाच असते. देव फार कमी जणांना इतरांच्या उपयोगी पाडण्याची संधी निर्माण करून देतो आणि त्यापेक्षा काही जणांना याची कल्पना असते. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी कोणीतरी मदतीची हाक देतच. त्या हाकेला साथ देऊयात आणि विचार करूयात. माणसांमध्ये असताना अनेकदा आपली घुसमट होते, परंतु निसर्गाच्या सानिध्यात असताना अशी घुसमट तर होतच नाही. शिवाय मनाला कमालीची शांतता मिळते. असे का घडते, कधी विचार केलाय? माऊली म्हणतात, जीवन हे असंच आहे. इथं काही आणि कितीही सकारात्मक राहायचं ठरवलं तरी देखील कधीतरी सगळंच निरर्थक वाटू लागतं. अर्थात त्याही काहीच गैर नाही. एकच मोठी चूक आहे या जगात सत्याचा शोध न घेणं. स्वामी म्हणतात, या जगात कोणीही ओढून ताणून प्रेम करू शकत नाही अथवा ते मिळवू शकत नाही. मुळात प्रेम हे करता येत नसतं. माऊली म्हणतात, अंतरातला दिवा पेटल्यानंतर मग कुठलाही दिवा लावण्याची गरज नसते. आपले विचार ठरवत असतात आपला प्रवास कुठल्या दिशेने होणार आहे. कुठलाही विचार, भावना, स्मृती, कल्पना, स्वप्न, ध्येय या प्रत्येकाचं एक वेगळं जग असतं. म्हणजे लक्षात येतं की आपण किती मोठ्या जगात वावरतोय ते. कुटुंबाने, समाजाने आणि आवडत्या व्यक्तीने नाकारलेल्या, दुर्लक्षिल्या आणि गृहीत धरलेल्या व्यक्तीला परमात्म्याचे असंख्य हात सावरायला येतात. ज्याला बोलता येतो तो प्रत्येकजण अतिशयोक्तीचा करत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः भयभीत राहाल तोपर्यंत तुम्ही इतरांनाही भयभीत कराल. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, काही करायचं असेल तर, काही करायचं नसेल तर देवाकडे चला, जिथे करण्यासाठी शिल्लक काही उरत नाही. आयुष्यात स्वतःच ऐकायचं असतं, पण अत्यंत जवळचं जे सांगतात ते विशेष करून ऐकायचं असतं. जीवनामध्ये जे काही श्रेष्ठ आहे ते सर्व अखंड आहे आणि ते सर्व खंड खंड विखुरलेलं आहे. जगातील प्रत्येक नावाचा अर्थ देव असा होतो. माऊली म्हणतात, कोणीतरी म्हटले
पुस्तक वाचू नका, त्याऐवजी माणसे वाचा. पण ज्यांना आजवर साधी पुस्तक वाचायला जमलं नाही त्यांना रहस्यमयी माणसं वाचायला जमतील. ज्यावेळी आपण कुठल्याही कुत्र्याचा विचार करत असतो त्यावेळी आपण प्रत्यक्षात परमात्म्याचाच विचार करत असतो. फरक फक्त हा असतो की आपण त्या परमात्म्याविषयी विचार काय केला. माणसाला मृत्यूची कायम भीती वाटत असते. जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत क्षणाक्षणाला आपला मृत्यूच होत असतो. मग तरीही आपण का घाबरतो? स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.